लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये फळगळ होण्यामागे पाण्याचा ताण, संजीवकांचे असंतुलन, पोषक घटकांची कमतरता तसेच रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे फळगळीचे नेमकं कारण ओळखून त्यानुसार उपाययोजना कराव्यात असं आवाहन मोसंबी संशोधक डॉक्टर एम.बी. पाटील यांनी केलं आहे. पैठण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तथा बळीराजा मोसंबी उत्पादक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप अशोकराव एरंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित शेतकरी सुसंवाद बैठक ते बोलत होते. डॉक्टर पाटील म्हणाले की फळधारणेनंतर होणारी बहुतांश फळगळ ही वनस्पतीशास्त्रीय कारणामुळे होते. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर संतुलित खत व्यवस्थापनाबरोबरच आंबे बहरातील मोसंबीची वेळेवर तोडणी करणेही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक शेतकरी अधिक दराच्या अपेक्षेने परिपक्व झालेली मोसंबी झाडावरच ठेवतात, मात्र त्यामुळं अपेक्षित नफा मिळत नाही. उलट झाडावर ताण येऊन पुढील बहरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वेळेत तोडणी केल्यास पुढील बहर अधिक चांगला येण्यास मदत होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमाला पैठण, गंगापूर, अंबड, गेवराई, पाथर्डी, शेगाव, घनसावंगी, कन्नड, बदनापूर, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील सुमारे 2000 शेतकरी तसेच CSMS कांचनवाडी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी भुमरे, पवन शिरसोदे, योगेश्वर सिसोदे, विठ्ठल लबडे, दिलीप बोबडे, संदीप पवार, विकास मोरे, पांडुरंग लबडे, ज्ञानेश्वर जाधव, राजेश टोपे, श्रीकांत जाधव, बाळासाहेब जाधव आणि महेंद्र शिसोदे, संदीप पवार, वाहेगावकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजनासाठी सहकार्य केले. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण. आज या ठिकाणी मोसंबी उत्पादक शेतकरी मेळावा या ठिकाणी संपन्न झाला. तर यामागची तुमची संकल्पना काय होती? संकल्पना ही होती की व्यापारी लोक सरासर शेतकऱ्याला लुटून राहिले आणि जे 11 क्विंटलाचा टन घेतात, आमचं असं ठरवलं की आम्ही 10 क्विंटलाचा टन देणार. ते कोणच्याही याच्यात ते बसत नाही, म्हणजे ते शेतकऱ्याची सारासोर दिवसा लूट आहे. आणि दुसरी गोष्ट जे रोग आहे मोसंबीवरती निसर्ग हे बदलल्यामुळं की ज्याच्यावर काही रोग पडतात, जसं मंगूचा अटॅक आहे, थ्रिप्स आहे. तर ह्या गोष्टीसाठी पण आम्ही आज शेतकऱ्यासाठी की बाबा त्या रोगावर काय उपाययोजना करायची, तर त्यासाठी MB पाटील आणि त्यांनी ते मार्गदर्शन पण शेतकऱ्याला केलेलं आहे. आजच्या या मेळाव्यासाठी तालुक्यातून व इतर तालुक्यातून किती ऊस उत्पादक शेतकरी आले? 1100 आले होते. म्हणजे जसं आपला तालुका आहेच, पण बीड आहे, गेवराई आहे, अंबड आहे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून बी होते. आणि विशेषतः म्हणजे परभणी, तिकडं अमरावती, जळगाव इथून पण शेतकरी आले होते. यानंतर तुमची या मोसंबी उत्पादकासाठी काय भूमिका राहणार? भूमिका म्हणजे आम्ही आज कार्यक्रमाला सुरुवात केली, म्हणजे आजपासून आमचं भूमिका सुरू झाली की बुवा जे चळवळ आहे आमची मोसंबीला योग्य भाव मिळावा आणि जे काही व्यापारी लोक मोसंबी बागायतदाराला लुटतात तर हे कुठंतरी थांबावं, याच्यासाठी आम्ही ही चळवळ उभी केलेली आहे आणि ती निरंतर चालत राहील.